हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे आरीवर्कचा फ्री क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन आरीवर्क क्लासचा 14वा दिवस। तर बोल करता 10-12 दिवस झालेले आहे आणि ह्या 10-12 दिवसामध्ये आपण खूप काही शिकलेलो आहोत। महत्त्वाचं म्हणजे हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे। म्हणजेच आपल्याला आरीवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं, स्टँड किती इंचाचं, रिंग किती इंचाचं, त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आणायच्या, सुई किती नंबरच्या लागतात, कुठली सुई कशासाठी यूज करायची, तर हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे आपण। आणि त्यानंतर आरीवर्क मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो आणि तो म्हणजे चेन स्टिच। तर तो सुद्धा आपला झालेला आहे। खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींना जमलेला सुद्धा आहे। ज्यांना जमत नसेल त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा बघून थोडीशी प्रॅक्टिस करा। पहिल्यांदा जरा समजून घ्यायला शिकायला थोडासा टाइम लागतो, पण एकदा जर आला तो खूप सोपा आहे आणि ती एक स्टिच जर आली तर ती एक स्टिच यूज करून आपल्याला बऱ्यापैकी भरपूर असं आरीवर्कचं काम नक्कीच करता येईल। सो मग तुम्ही त्याची नक्की प्रॅक्टिस करा। त्यानंतर मी तुम्हाला मनी वर्क कसं करायचं आरीवर्कच्या सुईने आणि आपल्या साध्या सुईने, तर हे दोन्ही पण शेअर केलेलं आहे। म्हणजे मग तुम्हाला ज्याला लगेच जमत नसेल आणि करण्याची इच्छा असेल मनी वर्क, तर तुम्ही साध्या सुईने सुद्धा करू शकता आणि साइड बाय साइड तुम्ही आरीवर्कच्या सुईची सुद्धा प्रॅक्टिस नक्कीच करायची आहे। आता त्यानंतर आपण पुढचा जो काही पॉइंट होता तो म्हणजे चेन स्टिचची प्रॅक्टिस। कारण ज्यावेळेस आपण ब्लाउजवर वर्क करतो तर ते वर्क आपण फक्त सरळ लाईन मध्ये करत नसतो, तर तो कर्व असतो, ट्रायंगल शेप, वेगवेगळे शेप असतात। सो त्यामुळे मग मी तुम्हाला कशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करायची हे देखील सांगितलेलं आहे आणि मनी वर्कचं सुद्धा गोलाकार म्हणजे गोल, चौकोन, त्रिकोण याची कशी प्रॅक्टिस करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे। कानेकोपरे व्यवस्थित मनी वर्क मध्ये यावा यासाठी खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सुद्धा सांगितलेल्या आहे। आणि नक्कीच इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शिकलेले असेल। ज्याचा कोणाचा एखादा क्लास मिस झालेला असेल तर त्यांनी तो आपला या आधीचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते बघून ते कंप्लीट करावा, जेणेकरून पुढचं समजायला तुम्हाला सोपं जाईल। कारण एखादा जरी क्लास मिस झाला तर त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो असतो आणि मग त्यामुळे आपल्याला पुढचं लवकर समजत नाही। सो त्यामुळे एखादा मिस झालेला असेल तर तो आधी कंप्लीट करा, ठीक आहे। आणि एवढंच नाही तर गहू मणी सुद्धा कसे स्टिच करायचे तर हे सुद्धा मी याआधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बऱ्यापैकी जणांना हे सगळ्या गोष्टी जमलेल्या आहे। सो पुढचा टॉपिक आहे तर तो आज आपण सुरू करणार आहे आणि तो म्हणजे बीड्स आणि शुगर बीड्स। तर बीड्स आणि शुगर बीड्स मध्ये काय फरक असतो, याआधी आपण जे काही मनी शिकलेलं आहोत मनी वर्क, तर त्यामध्ये काय फरक आहे तर हे तिन्ही आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर बीड्स आणि शुगर बीड्स कशा पद्धतीने स्टिच करायचे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ॲट अ टाइम शक्यतो किती करू शकतो, डिझाईन असेल कुठली पण, तर ते कसं मॅनेज वगैरे करायचं, तर हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत। तर दोन्ही पण बघणार आहोत, बीड्स आणि शुगर बीड्स ते कुठे यूज करतात, काय यूज करतात ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला शुगर बीड्स आणि बीड्स कुठे यूज करायचे, कशा पद्धतीने ते स्टिच करायचे तर हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप शोधावा सुद्धा लागणार नाही। कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात याआधीचे काही व्हिडिओ तुम्हाला सापडत नाही, जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते व्हिडिओ टाकल्यावर लगेच तुम्हाला ते दिसत नाही। तर अशा वेळेस तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता, ठीक आहे। चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हे बघा इथे मी हे बीड्स आणि हे आहेत शुगर बीड्स, तर हे दोन्ही पण घेतलेले आहेत। त्याचबरोबर स्केल, पट्टी, आपला जरीचा गोल्डन धागा, कटर ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे, सुईसुद्धा घेतलेली आहे। आणि आता आपण हे बीड्स आणि शुगर बीड्स स्टिच कसे करायचे तर हे बघूयात। तर सगळ्यात आधी कुठले बीड्स आहेत, शुगर बीड्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि हे ना ग्रॅमवर मिळतं ॲक्च्युली, हे सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो मी तुम्हाला सांगते। इथे मी एक वाटी घेतलेली आहे हे बीड्स आणि शुगर बीड्स खोलण्यासाठी। बघा मनी कसं डायरेक्ट ओवलेले असतात तसं बीड्स आणि शुगर बीड्सचं नसतं। तर बघा बीड्स हे असे आपले कॉपर टाईप आहे आणि जे काही शुगर बीड्स असतात ना तर हे असे काचेसारखे दिसणारे असतात आणि त्याचा कलरसुद्धा जात नाही। त्यामुळे मग आपण शुगर बीड्स बऱ्याचदा यूज करू शकतो, त्याने वर्कला छान लुकसुद्धा येतं। 3D वर्क वगैरे असेल तर बऱ्याचदा आपण शुगर बीड्स हे यूज करत असतो। मोर असेल तर त्यावेळेसुद्धा आपण बऱ्याचदा ते हायलाईट करण्यासाठी यूज करत असतो। तर बघा मग आता इथे जी आपण बीड्स गहू मणी यासाठी सुई यूज करतो तीच सुई आपण इथे सुद्धा यूज करणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण एक गाठ मारूयात धाग्याला, म्हणजे खाली व्यवस्थित पॅक राहण्यासाठी।
आणि मग नंतर आपण बीड्स आणि शुगर बीड्स स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हे एकाच साईजचे नसतात, हे काही छोटे मोठे असे असतात, पण मग आपण त्यानुसार ती डिझाईन ॲडजस्ट करू शकतो किंवा ते बरोबर होतात सुद्धा. ठीक आहे. तर बघा आता इथे गाठ मारून घेते आणि हा जो काही धागा आहे हा आपल्याला खाली ठेवायचा आहे, जे रिंगच्या खाली, आणि सुईच्या साहाय्याने आपण तो धागा वरती काढून घेत असतो. तर सगळ्यात आधी आता इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात स्ट्रेट. हे बघा इथे अजून एक करूयात, म्हणजे एक आपल्याला बीड्ससाठी आणि एक शुगर बीड्ससाठी लागणार आहे. तर बघा ही अशा 2 प्रकारच्या लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे आपली जी काही बीड्सची जी काही आपण मनीसाठी सुई यूज करतो तर ती सुई आपल्याला इथे यूज करायची आहे. तर सगळ्यात आधी थोडेसे बीड्स आता मी इथे या वाटीमध्ये काढून घेते. तर ते मनीसारखेच दिसतात पण थोडेफार छोटे असतात आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याचा शेपसुद्धा थोडा वेगळा असतो आणि ते असे आपल्याला ग्रॅमवरच मिळतात. त्यामुळे आपल्याला सुईमध्ये ते एक एक ओवून घ्यावं लागतात, कारण की मनी कसं धाग्यामध्ये असतं त्यामुळे आपण ते धागे टू धागे डायरेक्ट ओवायला आपल्याला सोपं जातं, तसं इथे नसतं. तर बघा मग आता हे मी सुईमध्ये ओवून घेते. तर ते कशा पद्धतीने ओवायचे, आता वाटीमध्येच डायरेक्ट काय करायची, सुई अशी जेवढे जेवढे होल दिसत आहे ना त्यामध्ये डीप करत जायची. आणि महत्त्वाचं म्हणजे ते वर्क तुम्हाला दिसावं यासाठी मी बऱ्यापैकी इथे झूम करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी बघा आता गाठ इथे मी वरती काढून घेतलेली आहे. त्यानंतर बघा जिथे होल दिसत आहे ना बरोबर तिथे सुई टच केली की आपले ते बीड्स सुईमध्ये ओवले जातात. हे बघा असे 2-2, 3-3 थोडेसे जास्तच ओवून घेऊयात, एक्स्ट्राचे असलेले बरे असतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे मधल्या बोटात सगळे मणी आपल्याला सुईतले पॅक पकडायचे आहेत आणि त्याच्या शेजारच्या बोटाने खाली आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचं. बघा सुई अटकून घेतली, या पद्धतीने ओवून घेतलं आणि जशी चेन स्टिच टाकतो ना तशी आपल्याला इथे चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. जेवढे शक्य आहे तेवढ्या जवळून टाकायची आहे. आणि हे बीड्ससुद्धा तुम्ही एक एक स्टिच करू शकता, 2-2, 3-3, 4-4 सुद्धा करू शकतात, कारण की हे मनीपेक्षा बरेचसे छोटे असतात मी म्हटल्याप्रमाणे. तर बघा जसं आपण चेन स्टिच टाकतो तसंच व्यवस्थित ते मनी ओवत ओवत इथे आपल्याला हे जे काही बीड्स आहे त्याचं वर्क करून घ्यायचं आहे. बघा जेवढं शक्य आहे तेवढे जवळजवळच स्टिच करायचं आहे, म्हणजे हे वर्क दिसायला छान दिसावं यासाठी. तर बघा जेवढे मनी ओवलेले होते तेवढे स्टिच करून घेतलेले आहे. तर आता आपण अजून थोडेसे बीड्स इथे ओवून घेऊयात. आणि जेवढं शक्य, आता सुरुवातीला तुम्ही थोडे थोडे ओवून घेतले तरीसुद्धा चालेल, खूप जास्त लगेच गरज नाही आहे. जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही अजून जास्त जास्त घेऊ शकता. तर मी सुद्धा थोडेसे मीडियमच घेते तुम्हाला समजावं यासाठी. फक्त एवढंच आहे की कुठल्या बोटाने व्यवस्थित पकडायची, कुठल्या बोटाने खाली टाकायची, तर ते नीट लक्ष द्या. सेम जसं आपण रेग्युलर मनी ओवत असतो आणि स्टिच करतो तसंच हे सुद्धा ओवून घ्यायचे आहे. फक्त हे त्यापेक्षा थोडे अजूनच छोटे असतात आणि यामध्ये ना कलर पण अवेलेबल असतात. तर बघा मग मी पुन्हा अजून घेतले कॉपर गोल्डन, थोडासा असा गोल्डन टाईप, फेंट, डार्क, त्या पद्धतीने. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बघा मधल्या बोटाने बरोबर मनी पकडून ठेवायचे आहे, त्याच्या शेजारच्या बोटाने धाग्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि मग आपण जसं चेन स्टिच करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करायची. थोडंफार निघालं तर बघा ह्या पद्धतीने ती खेचून घ्यायची आहे, म्हणजे गडबडीत तसं होऊ शकतं त्यामुळे. ठीक आहे. हे बघा तर सध्या तर मी म्हणेल की एक एक बीड्स कसा स्टिच करायचं याची थोडी प्रॅक्टिस करा, त्यानंतर 2-2 याची करा, म्हणजे हळूहळू तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे जर का तुमचा धागा खालचा निघत असेल तर तुम्ही व्यवस्थित आधीच्या लूपमध्ये ओढून घेऊ शकता, जसं मी तुम्हाला इथे दाखवतेच आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की तुम्हाला जमत नाही आहे की काय. ठीक आहे, स्टार्टिंगला हळूहळू कधी कधी असं होतं, एवढंच नाही तर खूप प्रॅक्टिस झाल्यानंतरसुद्धा कधीतरी असं गडबडीत होऊ शकतं, त्यामुळे त्यात लगेच चुकलं आहे असं काही नाही, व्यवस्थित होतं. फक्त ते ओढून घ्यायचं किंवा मग तुम्ही पुन्हा सुई खाली टाकून धागा अटकूनसुद्धा घेऊ शकतात, जसं तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. पुन्हा मी थोडेसे बघा मनी इथे ओवून घेत आहे आणि पुन्हा थोडेसे इथे स्टिच करून घेते. तर ते मी तुम्हाला जास्त यासाठी दाखवते किंवा तुम्ही बघून तो व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने सुईमध्ये ओवून घ्यायची आहे, कशा पद्धतीने पुन्हा आपली सुई धाग्याचा जो काही लूप असतो तिथे अटकवायची, कशा पद्धतीने कुठल्या बोटाने आपले बीड्स वरती पकडून ठेवायचे, कुठल्या बोटाने खाली सरकवायचे, तर हे सगळं लक्षात यावं यासाठी. आणि मी पुन्हा सांगेल, हे जर जमत नसेल तर आधी चेन स्टिचची थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. आणि याआधी मी चेन स्टिचची कशी प्रॅक्टिस करायची, कुठल्या कुठल्या शेपमध्ये तेही सांगितलं. त्यानंतर मनीची सुद्धा कशी प्रॅक्टिस करायची तेही सांगितलेलं आहे. गोल
चौकोन, त्रिकोण असे 3 वेगवेगळ्या शेपमध्ये आपण याआधी प्रॅक्टिस केलेली आहे। आणि गहूमणीसुद्धा मी शिकवले होते आणि त्याचीही तशीच प्रॅक्टिस करायची तेही सांगितलं होतं तुम्हाला। सो त्या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर आजचं हे वर्कसुद्धा तुम्हाला एकदम इझी जाईल। आणि हे बीड्स कुठे यूज करतात तर हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच की कुठल्या डिझाईनला आपण ते यूज करू शकतो। पण आता सध्या ह्या बेसिकली सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आरीवर्क करताना वापरत असतो आणि त्या कशा स्टिच करायच्या हे जर एकदा कळलं तर मग ते डिझाईनच्या वेळेस आपल्याला ते सोपं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते। तर बघा मग इथे सुईमध्ये पुन्हा आपण थोडेसे बीड्स ओवून घेऊयात आणि जसं मी आधी रेग्युलर सांगितलेलं आहे की कसे पद्धतीने आपले ओवायचे आहे आणि कसे स्टिच करायचे, तर सेम त्याच पद्धतीने आता आपण अजून थोडेसे इथे स्टिच करून घेऊयात। म्हणजे मी जेवढ्या वेळी तुम्हाला दाखवेल तेवढं तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ते वर्क करायचं आहे। तर व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे। मी खूप जवळून झूम करून तुम्हाला दाखवत आहे कुठल्या बोटाने मणी खाली येतोय, कुठल्या बोटात वरचे मणी पकडलेले आहे, कशा पद्धतीने स्टिच द्यायची आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करायच्या आहे आणि तसं करून बघायचं आहे। जर तुम्हाला हे जमत नसेल एका याच्यात तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघता बघता ट्राय करून बघा, म्हणजे या गोष्टी तुम्हाला समजणं सोपं जातं आहे। आणि आज मी तुम्हाला हे जे काही बीड्स शिकवत आहे तर सेम असंच तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे। जसं याआधी आपण गोल शेप, चौकोन शेप आणि त्रिकोण शेपची केलेली आहे सेम त्याच पद्धतीने, ठीक आहे। आणि बघा मग यानंतर आपल्याला गाठ द्यायची आहे जशी आपण रेग्युलर देत असतो सेम त्याच पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे कुठलाही वर्क असतो सेम तसेच द्यायची आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे जर वरती छोटंसं लूप असेल तर खालनं बघा सुईवरती टाकून आपलं ते लूप खालच्या साईडने ओढून घ्यायचं आहे। तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं हे बीड्स कसे वर्क करायचे हे आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता हे जवळून लूक मी तुम्हाला नंतर दाखवेलच, तर आता आपण लगेचच पुढचे शुगर बीड्स कसे स्टिच करायचे तर ते बघूयात। तर बघा मग या वाटीमध्ये मी थोडेसे शुगर बीड्स इथे काढून घेते, आपल्याला लागतील तेवढेच। आणि हे काचेसारखे दिसतात, असे ट्रान्सपरंट टाईप असतात, यामध्ये बरेचसे कलर अवेलेबल असतात, रेड, ब्ल्यू वगैरे। सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकतात। तर मी इथे शक्यतो आधी तुम्हाला शिकवण्यासाठी रेग्युलरली आपले गोल्डन कलरचेच घेतलेले आहे। तर बघा धागा इथे वर काढून घेतला आणि सुईमध्ये आपण जसं बीड्स ओवत असतो सेम त्याच पद्धतीने आता हे शुगर बीड्ससुद्धा आपल्याला ओवून घ्यायचे आहे। आणि याचीसुद्धा अशी डायरेक्ट म्हणजे धाग्यात ओवलेले नसतात, असे सुट्टे आपल्याला ग्रॅमवरच मिळतात। आता बघा ते बऱ्यापैकी थोडेसे मी इथे सुईमध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता ते स्टिच करताना आपल्याला ती सुई बरोबर बघा त्या धाग्यामध्ये अटकून घ्यायची आहे, जसं आपण रेग्युलरला अटकत असतो तसं। हे बघा इथून पुन्हा दाखवते तुम्हाला, धागा तर आपण ऑलरेडी वरती काढलेला आहे आणि 1-2 सोडून द्यायचे आहे आणि बघा जसं चेन स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचे आहे। पुन्हा थोडेसे सोडायचे आहे आणि पुन्हा स्टिच करायचं आहे बघा। आणि बघा मग पुन्हा 2 ओवून घेतलेले आहे आणि चेन स्टिच सारखे स्टिच केले। याचाच अर्थ याआधीचे बीड्स जसे स्टिच केलेले आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला शुगर बीड्स स्टिच करायचे आहे, फक्त त्याची थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, बाकी सगळं सेमच आहे। हे सुद्धा तुम्ही एका टाईमला एक नवीन शिकत असाल तर एक स्टिच करायचं आहे आणि थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर 2-2, 3-3 स्टिच करून बघायचे आहे। मनी तरी शक्यतो आपण 2च करतो, जास्त केले की ते लूज पडण्याचे चान्सेस असतात, पण हे शुगर बीड्स तुम्ही 3 किंवा 4 पण एका टाईमला करू शकतात, कारण की त्याचा शेप खूप छोटा असतो, जवळ पण असतात ते, त्यामुळे ते इझिली आपल्याला स्टिच करणं सोपं जातं। सो त्यामुळे मग मी तर म्हणेल 2-2, 3-3 जरी तुम्ही ओवले तरी चालेल। आणि आधी तर अशी प्रॅक्टिस करायची, त्यानंतर 2-2, 3-3 ओवायची प्रॅक्टिस करायची, म्हणजे कमीत कमी टाईममधलं आपलं वर्क हे रेडी होतं। आणि हे जे आज काही तुम्हाला बीड्स शुगर बीड्स सांगत आहे तर त्याची पद्धत सेम मण्यांसारखीच आहे, तुमच्या लक्षात येईल। जसं गहू मणी केले, नॉर्मल मणी, आता हे बीड्स जसं केले सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही शुगर बीड्ससुद्धा सुईमध्ये ओवून स्टिच करायचे असतात। आणि शक्यतो मी तर सांगेल की मी आता जी काही सुई वापरत आहे ती सुई वापरायची आहे। रेग्युलर सुईने आपलं व्यवस्थित वर्क येत नाही, आपल्याला ते अवघडही जातं आणि बऱ्याचदा या बीड्सचं जे काही होल असतात ते छोटे असतात, त्यामुळे आपल्या रेग्युलर सुईने व्यवस्थित स्टिच करणं किंवा आपल्याला ते वरती पकडून ठेवणं हे जरा हार्ड जातं। त्यामुळे मी तर सांगेल की जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही व्यवस्थित ह्या सुईने वर्क करण्याची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुम्हाला वर्क करणं सोपं जातं यासाठी, ठीक आहे।
तर बघा मग सेम त्याच पद्धतीने अजून थोडीसं आपण इथे शुगर बीट स्टिच करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला त्याचं लुक कसं येते ते लक्षात येईल आणि ते कुठे यूज करायचं हे तर मी पुढे तुम्हाला सांगेलच, पण आता सध्या फक्त तुम्हाला मी जे शिकवते रोज तर त्याची प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे पुढचं काम तुम्हाला सोपं जावं यासाठी. सो याची नक्की प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या शेवटीसुद्धा आपण जशी रेग्युलरली गाठ देतो सेम तशीच द्यायची, पण नेमकी हे वर्क थोडं जास्त झालं आणि ते व्हिडिओमध्ये गाठ दिसत नाही आहे, पण या आधीची बीड्सची जशी दिली सेम तशीच द्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली बीड्स आणि शुगर बीड्स हे दोन्ही पण आपण इथे स्टिच करून घेतलेले आहे. दोन्हींची पद्धत सेमच आहे, फक्त ते दिसायला वेगळे दिसतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करत असतो. तर मी नक्कीच तुम्हाला पुढे सांगेल की बीड्स, शुगर बीड्स आणि आपले रेग्युलर मनी कधी कुठे कशा पद्धतीने यूज करायचे. फक्त आता तुम्हाला ही प्रॅक्टिसची गरज आहे, तर ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि शुगर बीड्स हे वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असतात, रेड, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, डार्क येल्लो, गोल्डन असे वेगवेगळे. सो मग तुम्ही ग्रीनसुद्धा असतात त्यामध्ये, तर तुम्ही कुठल्याही कलरचे यूज करू शकतात. आणि 3D वर्कसाठी हे बऱ्याचदा यूज होतात. याचा कलरही जात नाही, त्यामुळे वर्क जास्त दिवस टिकून राहतं. सो शुगर बीडसुद्धा आपण बऱ्याचदा हे यूज करत असतो. फक्त आज मी तुम्हाला जेवढं शिकवलेलं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे, गोल, त्रिकोण, चौकोन वगैरे. आणि त्यात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की मनी, बीड्स आणि शुगर बीड्स यामध्ये काय फरक आहे, ते कुठे कसे यूज करायचे. आणि आज आपण बीड्स आणि शुगर बीड्स हे दोन्ही कशा पद्धतीने स्टिच करायचे हे बघितलेलं आहे. त्यासाठी कुठली सुई लागते, कशा पद्धतीने पकडलं पाहिजे, तर हे सगळं मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त हे स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं ते हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. सो या पद्धतीने आज तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.